नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत करतो मी तुमचं ब्रीच कोर्समध्ये इयत्ता 10वी विषय इंग्रजी. आणि आपण बघतोय एलो स्टेटमेंट 16 म्हणजे दिवस 32वा ऍक्टिव्हिटी नंबर 1. बघा काय आपल्याला या ऍक्टिव्हिटीमध्ये एकदम सोपी आणि छोटीशी ऍक्टिव्हिटी मित्रांनो. ही बघा ऍक्टिव्हिटीमध्ये काय शिकायचं ते बघूया. यूज कोटेशन्स म्हणजे कोट्स आपल्याला त्याला म्हणायचं. आयडॉमिक एक्सप्रेशन एटसेट्रा अप्रोप्रिएटली इन रायटिंग तुम्हाला कोट्सचा वापर करायचा आणि इडियम्सचा वापर करायचा. आयडॉम्सचा वापर तुम्हाला इथे करायचा आहे तुमच्या रायटिंगमध्ये. कळतंय? आता इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स अँड पॅरेंट्स अँड फॅसिलिटर्स तुमच्यासाठी एक्झॅक्टली काय इन्स्ट्रक्शन्स आहे त्या बघून घ्या. Read and understand the following activities and try to make students more able to. आता स्टुडंट्सला या ऍक्टिव्हिटीबद्दल जास्त सांगायचं म्हणजे कोट्स शोधायला लावायचं, इडिओमिक एक्सप्रेशन त्यांना शोधायला लावायचे आणि त्याचा वापर किंवा त्याचा अर्थ त्यांना सांगा आणि त्याचा वापर त्यांना डेली रुटीनमध्ये त्यांच्या करायला लावा किंवा त्यांच्या सेंटेन्समध्ये ते वापरायला लावा. मग एसे रायटिंगच्या वेळेस, डायरी रायटिंगच्या वेळेस त्याचा वापर आपल्याला कसा करता येईल हे त्यांना समजावून सांगा. फर्स्ट, अंडरस्टँड द डिफरन्स बिटवीन कोटेशन अँड इडिओमिक एक्सप्रेशन. कोटेशन म्हणजे काय, इडिओमिक एक्सप्रेशन म्हणजे काय, याच्यामधला डिफरन्स सुद्धा त्यांना समजावून सांगा. तो खाली दिलेला आहे, ती डेफिनेशन त्यांनी दिलेली आपल्याला, मी तुम्हाला ती एक्सप्लेन करून दाखवेल. सेकंड, यूज कोटेशन्स, इडिओमिक एक्सप्रेशन एटसेट्रा अप्रोप्रिएटली टू मेक द लँग्वेज मोर इफेक्टिव्ह. लँग्वेज खूप चांगली होण्यासाठी, इफेक्टिव्ह होण्यासाठी आपल्याला काय असतं तर कोटेशन्स आणि इडिओमिक एक्सप्रेशन याचा खूप जास्त उपयोग होतो आणि खूप फायदेशीर पण असतं ते. इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स, स्टुडंटसाठी काय इन्स्ट्रक्शन्स आहेत ते बघूया आपण. सम एक्झाम्पल्स ऑफ कोटेशन इडिओमिक एक्सप्रेशन आर गिवन बिलो. काही एक्सप्रेशन, इडिओमिक एक्सप्रेशन, कोटेशन्स तुम्हाला खाली दिलेले आहेत, तर त्याचा काय करायचं आपल्याला इथे वापर करायचा आहे. सेकंड, रीड देम केअरफुली अँड क्लासिफाय अकॉर्डिंगली. आता ते इडिओमिक एक्सप्रेशन तुम्ही काय करा, व्यवस्थित वाचा आणि त्याला क्लासिफाय करायचं. दोन गट दिलेले, काही इडिओमिक एक्सप्रेशन आहे आणि काही कोटेशन्स आहेत. तर कोणतं कोटेशन आणि कोणतं इडिओमिक एक्सप्रेशन ह्याला क्लासिफाय तुम्हाला इथे करायचं आहे. लर्निंग ऍक्टिव्हिटीकडे वळूया आपण. स्वराज इज माय बर्थ राईट अँड आय शाल हॅव इट, हे टिळक म्हणालेले. नी जर्क रिॲक्शन, डेअर डेव्हिल, गो गॅटर, ओनली टू थिंग्स आर इन्फानाइट, द युनिवर्स अँड स्टुपिडिटी. ओके, आता आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे तर कोटेशन्स कोणते आणि इडिओमिक एक्सप्रेशन कोणते हे आपल्याला दाखवायचं आहे. तर मग कोटेशनमध्ये मी काय आणेल, स्वराज इज माय बर्थ राईट अँड आय शाल हॅव इट, हे कोण म्हटलं, टिळक म्हटले. मग हे झालं कोटेशन. सेकंड, ओनली टू थिंग्स आर इन्फानाइट, द युनिवर्स अँड स्टुपिडिटी, हे कोण म्हटलं, आईन्स्टाईन म्हणाले. म्हणजे हे काय झालं आपलं तर कोटेशन झालं. नंतर सेकंड बघा, इडिओमिक एक्सप्रेशन. इडिओमिक एक्सप्रेशन काय झालं तर नी जर्क रिॲक्शन, इथे लिहायचं राहिलं ते, हे झालं नी जर्क रिॲक्शन, हे झालं इडिओमिक एक्सप्रेशन. नंतर डेअर डेव्हिल, हे इडिओमिक एक्सप्रेशन झालं. गो गेटर, हे झालं इडिओमिक एक्सप्रेशन. आता हे मी तुम्हाला फक्त सांगितलं. आता एक्झॅक्टली यांची डेफिनेशन काय, हे कसं असतं हे मी तुम्हाला इथे दाखवतो. सॉल्ड ऍक्टिव्हिटी डेमो मध्ये दिलंय त्यांनी. डेफिनेशन ऑफ अ कोटेशन. कोटेशन म्हणजे काय, अ कोटेशन इज अ इम्पॅक्टफुल स्टेटमेंट, ज्याचा आपल्यावर परिणाम होतो, फरक पडतो, म्हणजे तर त्यांना आपण म्हणतो कोटेशन. इम्पॅक्टफुल स्टेटमेंट ऑफ एनी ग्रेट पर्सन, कोणत्या महान व्यक्तीने त्याच्याबद्दल काही बोललं असेल, मेड ॲट द स्पेसिफिक सिच्युएशन, कुठल्या तरी सिच्युएशनला त्यांनी ते कोटेशन वापरलं असेल, कोणतं स्टेटमेंट त्यांचं ते वापरलं असेल, तर त्याला आपण म्हणतो कोटेशन. बिंग प्रेज्ड अँड युज्ड बाय मेनी ऑल टाइम्स, आणि इतरांनी त्या कोटेशनचा वापर बऱ्याच वेळेस वेगवेगळ्या ठिकाणी जर केला असेल तर त्या स्टेटमेंटला आपण नंतर कोटेशन म्हणायला लागतो. कळतंय? नोट, काय लक्षात ठेवायचंय, देअरफॉर अ कोटेशन इज युज्ड इन प्रेझेंट फॉर्म लाईक. आता कोटेशन कुठल्या टेन्समध्ये शक्यतो वापरलं जातं तर प्रेझेंट फॉर्ममध्ये शक्यतो वापरलं जातं. जसं जॉन केट्स सेज, जॉन केट्स काय म्हणतात, ब्युटी इज ट्रूथ अँड ट्रूथ इज ब्युटी, असं जॉन केट्सचं म्हणणं आहे. ऑलिव्हर गोल्डस्मिथ काय म्हणतात कोटेशनचं, म्हणजे त्यांचं कोटेशन काय आहे, वेअर वेल्थ अक्युम्युलेट्स मेन डिके, हे जॉन केट्सचं म्हणणं आहे.
सॉरी गोल्डस्मिथचं म्हणणं आहे, ऑलिव्हर गोल्डस्मिथचं म्हणणं आहे. आता इडिओमिक एक्सप्रेशन काय असतं ऍक्च्युली ते बघा. इट इज अ फ्रेज or a group of words which has different meaning than the actual words used. फ्रेज काय असते, इडिओमिक एक्सप्रेशन म्हणजे काय, इट इज अ फ्रेज, ही एक प्रकारची काय फ्रेज आहे. अ ग्रुप ऑफ वर्ड्स, काही वर्ड्सचा ग्रुप असतो, एक दोन तीन किंवा एक वर्ड असेल, तर या ठिकाणी त्याचा अर्थ वेगळा निघतो, ऍक्च्युअल अर्थ वेगळा असतो, त्याचा आपण अर्थ थोडासा वेगळा काढतो. जसं की एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे, कूल ॲज क्युकंबर. आता कूल ॲज क्युकंबर असं म्हटल्यानंतर जर शब्दशः अर्थ काढला तर तो वेगळा होतो, पण याचा खरा अर्थ काय होतो, काम इन डिफिकल्ट ऑर फ्रस्ट्रेशन, शांत राहणे. कूल ॲज क्युकंबर म्हणजे काय, शांत राहणे. डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर. डोंट जज एनिथिंग बाय इट्स अपिअरन्स. एखाद्या गोष्टीला त्याच्या अपिअरन्सवरनं तुम्ही काय जज करू नका. आता प्रॅक्टिस बघा, प्रॅक्टिसमध्ये त्यांनी दिलेलं आहे, राईट इन युअर वर्ड्स. कोटेशन मिनिंग्स लिहायचे आणि ॲडॉमिक मीन्स लिहायचे. आता मी काही कोटेशन आणि ॲडॉम्स तुमच्यासाठी बाजूला काढलेले आहे, ते तुम्हाला लिहून टाकायचे फक्त तुमच्या ॲक्टिव्हिटी नोटबुकमध्ये. यूज द अबोव ॲडॉम्स इन युअर सेंटेन्सेस. यूज द अबोव कोटेशन इन युअर रायटिंग. ठीक आहे, ते दोन्ही गोष्टी आपल्या झालेल्या आहे, आपण त्या बघूया. हे झाले कोटेशन्स. इट्स नॉट अबाउट आयडियाज, इट्स अबाउट मेकिंग आयडियाज हॅपन. हे कोण म्हणतं, स्कॉट बेलेस्की. सेकंड, द ग्रेटेस्ट ग्लोरी इन लिव्हिंग लाईज नॉट इन नेव्हर फॉलिंग बट इन रायझिंग एव्हरी टाइम वी फॉल. कोण म्हणतं असं, नेल्सन मंडेला म्हणता. थर्ड, स्प्रेड लव्ह एव्हरीवेअर यू गो. लेट नॉट वन एव्हर कम टू यू विदाउट लिव्हिंग हॅपियर. कोण म्हणतं, मदर टेरेसा. फोर्थ, द पर्पज ऑफ अवर लाईव्स इज टू बी हॅपी. कोण म्हणतं, दलाई लामा म्हणतात. फिफ्थ, आय फेल्ड माय वे टू सक्सेस. थॉमस एडिसन यांचं कोट हे झालं. आता इडिओमिक एक्सप्रेशन बघा, ह्यांचा वापर तुम्ही सेंटेन्समध्ये करू शकता. आता इडिओमिक फ्रेजेस ह्या जास्त प्रमाणात आपण यूज करतो. जसं ॲज रेड ॲज चेरी म्हणजे काय, व्हेरी रेड, खूप जास्त लाल रंग असेल तर ॲज रेड ॲज चेरी. सेकंड, गो टू बनानाज म्हणजे टू गो क्रेझी. थर्ड, द ॲपल ऑफ समवन्स आय. द ॲपल ऑफ समवन्स आय म्हणजे काय, ॲट द प्रेझेंट मुमेंट फॉर नाऊ. ओके. फोर्थ, सेकंड बनाना म्हणजे काय, अ पर्सन इन अ सब सर्वंट पोझिशन. सेकंड बनानाचा अर्थ काय तो, अ पर्सन इन सब सर्वंट पोझिशन. फिफ्थ, द चेरी ऑन द केक, द फायनल थिंग दॅट मेक्स समथिंग इम्परफेक्ट. कळतंय तुम्हाला, इथपर्यंत आले. आता परत आपण आपल्या ऍक्टिव्हिटीकडे वळूया. बघा, एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटीमध्ये त्यांनी आपल्याला काहीही दिलं नाही वेगळं असं. हे ऑलरेडी सॉल्ड ऍक्टिव्हिटी आपण करून झाली. फाइंड द ॲडॉमिक इडॉम्स फ्रॉम युअर कोर्स बुक अँड यूज देम इन युअर सेंटेन्सेस. आता हेच इडियम्स तुम्ही काय करा, तुमच्या कोर्स बुकमधनं म्हणजे टेक्स्ट बुकमध्ये शोधण्याचा प्रयत्न करा. त्यांचा वापर करून तुम्ही वेगवेगळे सेंटेन्स बनवण्याचा प्रयत्न करा. कळतंय. इव्हॅल्युएशनचं काही दिलेलं नाही, दीक्षा ॲपचा QR कोड दिले नाही, लिंकही दिली नाही. माय टेकअवेमध्ये काय शिकलो मग आपण आज, ते दिलेलं नाही, पण मी तुम्हाला सांगतो. आपण इडियॉम्स शिकलो आणि कोटेशन्स शिकलो, म्हणजे कोट्स आणि इडियॉमेटिक एक्सप्रेशन आपल्याला आज पाहायला मिळाले. समजते. छोटीशी ऍक्टिव्हिटी, थोडंसंच लिहायचं आहे तुम्हाला आजचं. समजते. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.